झाले. विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. ऐकूया ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. विकसित भारताच्या संकल्पासाठी नशामुक्त युवा हे अभियान व्यक्ती, कुटुंब, समाज आणि देशासाठी आहे. कारण राष्ट्र विकसित करण्यासाठी देशाचा तरुण हा शारीरिक आणि मानसिकरित्या स्वस्थ असला पाहिजे, आत्मविश्वास त्याच्यात असला पाहिजे आणि अंमली पदार्थांच्या विळख्यापासून तो कायम दूर राहिला पाहिजे. हे महत्त्वाचं आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. नशामुक्त भारत आणि विकसित भारत 2047 या संकल्पना साकार करण्याच्या दिशेने एक मोठं पाऊल म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नशामुक्त युवा विकसित भारत संकल्प अभियानाचा दूरदृश्य प्रणालीद्वारा प्रारंभ केला. देशातल्या तरुणांनी अंमली पदार्थांच्या व्यसनविरोधात लोक चळवळ उभी करावी, असं आवाहन पंतप्रधानांनी या उपक्रमाद्वारे केलं. जनजागृती, सामुदायिक सहभाग आणि सातत्यपूर्ण लोकसहभागाला प्रोत्साहन देऊन व्यसनमुक्त भारत घडवण्याच्या सामूहिक राष्ट्रीय मोहिमेसाठी तरुण नागरिकांना एकत्र आणणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे. स्मृतिशेष मधुकरराव तामगाडगे चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आज शैक्षणिक शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन कार्यक्रम सिव्हिल लाईन्स येथील देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. यावेळी महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे हे प्रमुख पाहुणे आणि मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार असून ते विद्यार्थ्यांना शिक्षण, करिअर आणि व्यक्तिमत्व विकासाबाबत मार्गदर्शन करणार आहेत. नैसर्गिक संसाधनांवर आदिवासी बांधवांचाच पहिला हक्क आहे. शासन आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहे, असं प्रतिपादन यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केलं. क्रांतीवीर आदिवासी जननायक श्यामादादा कोलाम यांच्या 27व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून आदिवासी संस्कृतीचे जतन, संवर्धन आणि भव्य लाभार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. ग्लासगो येथे होणाऱ्या राष्ट्रकुल खेळांच्या समारोप समारंभात अहमदाबादकडे अधिकृतपणे राष्ट्रकुल खेळांचा ध्वज आणि यजमानपदाची मशाल सुपूर्द केली जाईल. या निमित्तानं अहमदाबाद 2030च्या राष्ट्रकुल खेळांच्या यजमानपदाची जबाबदारी स्वीकारेल. अहमदाबादमध्ये होणारे 2030चे राष्ट्रकुल खेळ या बहुक्रीडा स्पर्धेचे शताब्दी वर्ष साजरे करतील. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.